पुसद पोलीस स्टेशन ग्रामीण अंतर्गत काळी दौलत हद्दीत अवैध धंद्याला उधाण। महागाव तालुक्यातील काळी दौलत ते ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका जुगार क्लब व गुटखा राजरोसपणे सुरू असून काळी दौलत घोणसरा बर्गेवाडी भागात गांजाची शेती करण्याचा व्यवसाय सुरू होता। यवतमाळ जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांनी गांजाच्या शेतीवर छापा मारून 3 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून 25 ते 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। आजही घोणसरा बर्गेवाडी याच मार्गावरून गांजाची सुद्धा तस्करी होण्याचा संदेश मिळतो। गांजाच्या विक्रीसाठी गांजाची तस्करी यासारख्या अवैध धंद्यांनी काळी दौलत पोलीस स्टेशन येथे थैमान घातले असून महागाव तालुक्यातील काळी दौलत ही मोठी बाजारपेठ असूनही स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष का? कथित साटेलोटे यामुळे परिसरातील गुन्हेगारी वाढली असून पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उमटत आहेत। मोदी घोणसरा या भागात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात आहे। यापूर्वीही शेतकऱ्यांनी यावर कारवाई होऊनही काळी दौलत गांजाचे माहेरघर बनले आहे। नागपूर, मुंबई, नांदेड येथून गांजा खरेदीसाठी मोठे व्यापारी येथे येत असल्याचं उघडकीस पोलीस प्रशासनाला का येत नाही असा प्रश्न जनतेमधून केला जात आहे। याला जबाबदार कोण? अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचा स्रोत मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। जिल्हा विशेष शाखा LCB देखील या अवैध धंद्यावर कारवाई न करता फक्त पेट्रोलिंगची भूमिका घेत आहे। काळी दौलत येथून दिग्रज, पुसद, माहूरकडे जाणाऱ्या शॉर्टकट रस्त्यांवरून अवैध गुटखा आणि गांजाची सर्रास वाहतूक होत आहे। वरिष्ठ अधिकारी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन अवैध धंदे बंद करतील का असा प्रश्न स्थानिक जनतेने मांडला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ।